Hello, hello. This is the my artifact episode number 17 1759. आजची तारीख आहे 5 डिसेंबर 2019. आता वाजले रात्रीचे नाही, ऍक्च्युली सकाळचे वाजले. सकाळचे किती वाजले? 6:12. काल रात्री मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. वाय या दॅट इज द रिझन. दॅट इज आय हॅव टू एक्सप्लेन. काल मी आय वॉज टू हॉर्नी. सांगत नाही वजन बढिया आय एम. आणि आय मॅस्टरबेट. येस. असं काही हे नाही की एकदम म्हणजे मला एकदम लत लागली. नो, आय जस्ट केप्ट इन कंट्रोल. बट somehow it feels like कि कभी कभी जरूरत होती है. या हो. सो राईट नाउ बहुत सकाळी आहे आणि बहुत थंडी आहे. या इट वॉज 12 डिग्री सेल्सिअस तापमान नागपूर मधलं. ऍक्च्युली चीज भवन. यस. मी वाट पाहून राहिलोय माझ्या बसची. माझं आता ऑफिस आहे आता 6:30 वाजता. सो आय एम वेटिंग फॉर माय बस. ओके. आता क्विकली सांगायचं म्हणलं तर बसमध्ये यायचे आहे तोपर्यंत आपण आपला आर्टिफॅक्ट एपिसोड कम्प्लीट करून घेऊ. ओके. सो लेट इट बिगिन. आज काय केलं? काल काय नाही. सकाळी उठलो, ऑफिसला गेलो, ऑफिसवरून आल्यानंतर मग आलो तुमचं. थकलो, झोपलो. 10 वाजता उठलो. मेसचा डब्बा आला होता, जेवण केलं. त्यानंतर 12 वाजेपर्यंत पुन्हा टाइमपास केला आणि नंतर पुन्हा झोपलो. somehow it feels कि मैं कर क्या रहा हूँ जिंदगी में. कुछ भी नहीं. इट वॉज नथिंग एट ऑल. बस सुबह जा रहा हूँ. सकाळी 5 वाजता उठत आहे, ऑफिसला जात आहे, ऑफिसमध्ये कांडमाऱ्या होत आहे आणि बस तिथून घरी येत आहे. नथिंग ॲट ऑल. कुछ भी नहीं हो रहा. म्हणजे मी विचार करून आला की माझी घरची गोष्ट लिहीन बा, माझी स्क्रिप्ट लिहीन, बट ऐसा भी नहीं हो रहा. बस. आणि असं नाही का मी माझी लाईफ जगत आहे. नो 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 नॉट ॲट ऑल. आणि समोर अजून वर्ष आहे. समोर तर अजून 12 घंटे काम करायचं. इट वॉज लाईक फ्रॉम मंडे. सो विचार करतो माझी कंडिशन कशी आहे. लिटरली म्हणजे अशी कंडिशन आहे की जिंदगी में कुछ नहीं बचा. बस यही जिंदगी है बस. यस. सो हाऊ वुड आय डू दॅट. मी इथून निघेन कसा? निघाला तर पाहिजे. या समोर आता आपल्याला निघाला तर पाहिजे. बिकॉज that is the moment that we have to think about it. Other unless we didn't think about it, everyone thinks about me. So कधी कधी आपलं समजून घ्यावं लागेल का आपली पण काही ना काही सिच्युएशन येते, त्यामुळे आपण आपलीकडे नाही आहे. समोरच थांबतो मी. थोडस बरं वाटेल. गाडी पण दिसन आणि हे फालतूचं पोल्युशन वगैरे येते ना गाडीचं. सो इट डजंट फील राईट व्हेरी वेल. पण राईट ना मी जास्त काय बोलत नाही. सो दिस इज ए माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 17.
1789 59 सॉरी 59. आता वाजले सकाळचे 6 वाजून 6:15 वाजले. आपल्याला एक कठीण निर्णय घ्यावा लागेल. वी हॅव टू टेक द डिसिजन. इट्स काइंड ऑफ लाईक अ बिट कॉम्प्लिकेटेड बट या वी हॅव टू. कधी ना कधी तर अशा प्रकारे डिसिजन घ्यावेच लागेल. आपल्याला सॅक्रिफाईस थोडं करावे लागेल. समोर आपली खुशी किंवा आपल्या गोष्टी ज्या रिलेट करते आपल्या स्वतःसोबत. सो बेसिकली या तर मी कसं आहे पब्लिक मध्ये असं उभा आहे या रस्त्यावर आणि मी आर्टिफॅक्ट रेकॉर्ड कसा करतोय. मी माझ्या कानाला नाही का मोबाईल लावलाय. सो इट फील्स लाईक की मी लोकांना असं फील करून राहिलो नाही की लोक नाही का मी फोनवर बोलत आहे. या मी अशा प्रमाणे फील करून देतो त्यांना की या आय एम टॉकिंग टू फोन बट ऍक्च्युली आय एम रेकॉर्डिंग दिस. येस ऍक्च्युली मी असं करतोय जेव्हा मी पब्लिक मध्ये असताना जेव्हा मला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचं राहते. सो तेव्हा मी अशा प्रकारची गोष्टी करतो. बट अरे वेळच नाही भेटून आला मित्र. मी काय करू या व्हॉट वुड आय डू. आता राईट नो कसं बोलूशा तर वाटत आहे. खूप जास्त बोलूशा वाटत आहे. आणि या वन थिंग इज दॅट वन थिंग आय एम जस्ट टेलिंग यू राईट नो मी खूप मास्टरी केली आहे स्वतः बोलण्यासाठी आणि इट फील्स रिली इनक्रेडिबल टू मी. या राईट नो आय डझंट नीड अ पीपल टू अंडरस्टँड मी ऑर ट्राय टू अंडरस्टँड मी ऑलरेडी एंटरटेन माय सेल्फ. या मी स्वतःला पण एंटरटेन करतो आणि दॅट इज अ गुड फॅक्ट अबाउट मी. या कारण आपल्या लाईफमध्ये अशा गोष्टी येणार जिथे आपल्याला लोक भेटणार नाही. सो अनफॉर्च्युनेटली आपल्याला समजून घ्यावं लागेल की राईट नो अब तो बस खुद का ही सहारा है बस. तो खुद का सहारामध्ये मी स्वतःला डेव्हलप केलं आहे. सो इट वेंट वेल. यस वेंट वेल नाही इट इज समथिंग रिअली ग्रेट. आहा थंडी खूप आहे. सांबार वडा खाऊशा तर वाटत आहे. मला पैसे खतम होऊन जाईल. कालच आईच्या मोबाईल मध्ये रिचार्ज मारलाय. माझ्यापाशी आता फक्त 2,500 आहे आणि आजपर्यंत पेमेंट झाला नाही. होईल आज होऊन जाईल पेमेंट. यस असं काही हे नाही. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की पैशाची गरज आपल्याला आता पण आहे आणि समोर पण राहणार. समोर जास्त राहणार कारण समोर आपल्यापाशी पैसा राहणार नाही. कारण राईट नाव आपल्याला असं फील होत आहे की आता या जॉबमुळे असं काय फारसं काय आपण सक्सेसफुल होऊन नाही राहिलोय. सो बेटर दॅट की आपण एक प्रकारे स्वतःला डेव्हलप करण्याचा स्वतःला प्रयत्न करू. यस प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाच्या आर्टिस्टमध्ये अशा प्रकारची एक प्रकारे मोड येतो जिथे आपल्याला स्वतःला समजून घ्यावं लागते की आता राईट नाव धिस इज या राईट नाव धिस इज समथिंग धिस वे मच बियॉन्ड दॅट थिंग. आणि या प्रोसेसला आपल्याला कसं की हँडल करावं लागते की अभी नाही तो कभी नाही. आपली बस आहे काही नो नो नाही नाही आपली बस नाही. थांबून देऊया आता इथे. थँक्यू.